जय हिंद मित्रांनो, मी संचालक गंगाधर सुरसे, एक्स आर्मी, दी योद्धा करिअर अँड स्पोर्ट्स अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर. आज आपण बघतोय शहापूर ठाणे इथला वनरक्षकचा 5 किलोमीटरचा रूट. तर आज आपण ह्या रूटबद्दल जाणून घेऊया. आणि आपण बघतोय की आज हा शहापूरचा रूट आहे. दोन्ही साईडला पाईप्स आहे आणि रूट हा सरळ आहे. दोन्ही साईडला आपल्याला सिक्युअर पण आहे की गाडी वगैरे येण्याचे काही चान्सेस नाही आहे. रूट एकदम चांगला दिसतोय. आपण झालं तर याच्यावरती बिना शूजचं पण पळू शकतो, पण आम्ही काही रिकमेंड करणार नाही तुम्हाला बिना शूजचं पळा म्हणून. बट रस्ता थोडासा अरुंद वाटतोय, थोडासा अजून रुंद असायला पाहिजे होता. आणि रस्त्यावरती जागोजागी त्यांनी मार्किंग करून ठेवलेली आहे की तुम्ही 500 मीटर पळाले, 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, 500 मीटरवरती त्यांनी मार्किंग करून ठेवलेली आहे. आणि रूट्स जर आपण बघितलं तर 3 किलोमीटर पर्यंत प्लेन रस्ता आहे. 3 ते 4 किलोमीटर पर्यंत उतार आहे आणि 4 ते 5 किलोमीटर पर्यंत 3 ते 4 किलोमीटर पर्यंत चढ आहे आणि 4 ते 5 किलोमीटर पर्यंत उतार. हे आपण बघतोय अशी मार्किंग करून ठेवलेली पाईप्सवरती. आणि पुढं काही अंतरावरती गेल्यानंतर ब्रेकर सुद्धा आहे. तर जर मित्रांनो तुमचं ग्राउंड जर सकाळी आलं अंधारामध्ये काही दिसलं नाही वगैरे, तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं जपून पळा. ब्रेकरला ठोकर वगैरे लागण्याचे चान्सेस आहे. तर त्यानुसार स्वतःला जपा आणि स्वतःला जपून पळा. तसा रूट हा एकदम सरळ आहे, काहीही प्रॉब्लेम तर काही दिसत नाही आहे. थोडासा अरुंद आहे पण त्याचाही काही प्रॉब्लेम येणार नाही. जसं आपण बघितलं की जवळजवळ नियर अबाउट 80,000च्या आसपास मुलं पात्र झालेले ठाणे ह्या जिल्ह्यामध्ये वनरक्षकसाठी. आणि जवळजवळ 4 ते 6 ठिकाणी ठाणे जिल्ह्याचं वनरक्षकचं ग्राउंड होणार आहे. त्यापैकी हा शहापूरचा रूट आपण बघतोय. तर रूट छान आहे. जवळजवळ 20 ते 25 फुटाचा रोड आहे आणि त्यावरती तुमची रनिंग होणार आहे. तर हा रूट आहे तुमच्या समोर आहे, तुम्ही बघताय. हे बघा इथं ब्रेकर आहे. तर ह्या ब्रेकरला थोडंसं जपून चाला, थोडं ध्यान देऊन पळशाल तर काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि तुम्हाला मी दाखवलं मार्किंग केलेली आहे जागोजागी त्यांनी 500 मीटरवरती. तर तुम्हाला एवढा प्रॉब्लेम होणार नाही. असे छोटे छोटे गड्डे आहे ते सुद्धा तुम्ही बघून पळा. मध्ये मध्ये थोडासा खराब आहे पण एवढा खराब नाही आहे. रूट त्या हिशोबानं चांगला आहे. जर आपण छत्रपती संभाजीनगर नंतर मला हा रूट चांगला वाटतोय. आणि टाक्यांवरती जी पाण्याची टाकी आहे त्याच्यावरती पाण्याचे जे पाईप्स आहे त्याच्यावरती त्याने लिहिलेलं आहे किती डिस्टन्स झालं म्हणून. तर आपण बघतोय की याच्यामध्ये जागोजागी पुढं 3 किलोमीटरच्या पुढे गेलं. हा बघा 4.5 किलोमीटर झालेलं आहे. म्हणजे 4 ते 4.5 किलोमीटरच्या मध्ये 3 ते 4 ब्रेकर आहे. आणि त्या ब्रेकर्स तुम्ही थोडंसं बघून पळा. आणि आता बघा, आता इथून उतार चालू झालेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. उतार चालू झालेला आहे आणि बिना शूज घालून आपण 3 किलोमीटरपर्यंत पळू शकतो. पण मग आता पुढं थोडासा रस्ता खराब आहे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत. तर थोडंसं जपून पळा. आणि हा बघा हा स्लोप आहे म्हणजेच उतार आहे. तर इथून तुम्हाला पळण्यासाठी थोडंसं जपून, जर अंधारात जर असेल, दिवसा तर काही प्रॉब्लेम होणार नाही, पण सकाळी सकाळी अंधारामध्ये थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतो. आणि रूट आपण बघितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे की रूट हा पूर्ण सरळ सरळ आहे. कुठंही तुम्हाला दाहिने बाये किंवा लेफ्ट राईट जाण्याची काहीही गरज नाही. तर मित्र हो, आपण बघतोय की आता इथं जवळजवळ आपलं 5 किलोमीटरचा रूट हा खतम होत आलेला आहे. आणि इथं तुम्हाला
फिनिशिंग आता दिसल 5 किलोमीटरची. तर इथं आपण बघतोय की आता हे 5 किलोमीटर इथं फिनिश झालेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय हिंद.